मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाटककार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा. आता अशी आपण एक मुलाखत घेणार आहोत की वेगळं काहीतरी मी तुम्हाला दाखवण्याचा. नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझं नाव राणी गणेश गाडवे. बरं, आता हे तुम्ही बैल आणलाय नवीन, आपण नवीन खरेदी झाली म्हणून आलो मित्रांनो. तर तुम्हाला हा नाद कसा लागला आणि किती वर्षापासून तुम्ही, लहानपणापासून आम्ही तुम्हाला पाहतोय की बेंदूर असो बगाड असो, तुम्ही कासर बैलाचं धरले नेहमी आम्ही तुम्हाला बघितलेले. बरोबर. तर नादा संदर्भात काय सांगाल, एक महिला असून तुम्ही? एक आवड आहे मला लहानपणापासून या गोष्टीची. हा, म्हणजे लहानपणापासून बैल चालवणं वगैरे, बैल वावर तयार करणं, पेरणी करणं, या सगळ्या गोष्टींची मला पहिल्यापासूनच आवड आहे. आणि एक जबाबदारी पडल्यामुळे, एक आवड असल्यामुळे बैलांची वगैरे, त्यामुळे हे मला छंदच आहे लहानपणापासून. ही आता सुरुवात कशी झाली की ही बैल तुम्ही चालवाय कधीपासून शिकला, त्याचं आम्हाला जराशी सांगा. नाही, मी तरी 4थी मध्ये असताना ह्या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे बैल चालवणं, शिकणं वगैरे, पेरणी करणं 4थी पासून. मला ह्याचा तुम्हाला त्रास थोडासा होतो का की बाबा हे आपण? नाही, आवड आहे त्यामुळे काय नाही वाटत. आता तुम्ही पहिल्यापासून, मी तुम्हाला काय येत नाही अशी कुठलीच गोष्ट नाही, ट्रॅक्टर येतो. आता मी बरेच वेळा तुम्हाला पाहिली गाडी वगैरे चालवतात. बरोबर. आता बैल चालवणं म्हणजे जरा वेगळे. आता गाडीची 4 कासरं असतात किंवा 2 असतात. आता इथे बॅलन्स सांभाळणं बरोबर, शक्यतो माणसाचं वेगळं पडतं. तुम्हाला काय तसं वाटतं, कधी जाणवलं की असं किंवा पडू पुढं पडू रेगाडून किंवा मागं पडू? नाही नाही नाही, तसं काहीच नाही वाटलं कधी, कारण सवय झालेली एक लहानपणापासून सवय असल्यामुळे काय वाटत नाही. बैलगाडी चालवणं सगळं सगळं काहीच वाटत नाही. बरं, आता महिला असून तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सर्व महिलांना काय सांगा की आता प्रत्येक क्षेत्रात महिला होऊन गेल्यात, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात गाड्याबरोबर महिला आहेत. तुम्ही आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा किंवा सांगा. कसं प्रत्येकाची आवड निवड असते, या आवडीवर माणसाने बैल चालवणं हे करणं प्रत्येकाची आवड आहे. त्या आवडीचं माणसाने जोपासल्या पाहिजेत आणि स्त्रियांनी पण यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. हे क्षेत्र सुद्धा सर्व चांगले आहे. सगळ्या गोष्टी होऊन जातात, फक्त आवड पाहिजे माणसाला. माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तरी सुद्धा मला ह्या गोष्टीची आवड आहे. शिक्षण ग्रॅज्युएशन झालंय? हो. मग तुम्ही नोकरी न करता तर शेती करताय? हो, शेती एक म्हणजे असा विषय आहे की एक अन्नदाताच असतो शेतकरी, म्हणजे तसा विचार करायला गेलं तर. आणि शेती असेल तर सर्व आहे. शेतीवर सगळं आजकाल डिपेंड आहे. अन्नधान्य हे सगळं आहे ते शेतीतूनच आपल्याला मिळणार आहे. पण तेही त्यात कष्ट भरपूर आहेत तसं विचार करायला गेलं तर. पण तेही करणं गरजेचं आहे. जर शेतकऱ्यांनी जर कष्ट नाही केलं तर पुढच्या पिढीला सगळं अवघड होऊन जाणार. शेतीवर सगळं डिपेंड राहणार आहे तिथून पुढचं सगळं. अन्न जर निर्माण झालं तरच मोठी लोक वगैरे खाऊ शकतात, घेऊ शकतात. सगळ्या गोष्टी काय डाउनलोड होऊ शकत नाहीत. महिला असो किंवा माणसं बी भेटत नाही, त्याच्यावर तुम्ही काय सांगाल की बाबा कामगार भेटत नाहीत आता सध्या चालू घडीला? हो, कामगार तर भेटतच नाहीत. पहिली गोष्ट तो विषय आहेच, कामगार भेटत नाही. शेती करायचं म्हणलं की कमतरता आहेच कामगारांची. कष्ट भरपूर आहेत शेतीला आणि तसं शेतकऱ्याचं खूप हाल आहेत आता सध्याला. हो, बरोबर आहे. काहीच तुम्हाला प्रॉफिट वगैरे शेतीतनं काहीच भेटत नाही, तरी बी करतात माणसं. तरी माणसांना करावीच लागते, कारण कसं आहे शेवटी त्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्याला कुठलाच पर्याय राहिलेला नाही. आणि एक म्हणतात हे रूढी परंपरेनं आलंय, ते शेवटी केलंच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. आता कामगार भेटत नाहीत किंवा तुम्ही काय त्याला सांगाल काय की बाबा काम तुम्ही स्वतः करताय? आज आहे आता आधुनिक शेतीकडे पण माणसं वळायला लागलेत, भरपूर सगळं झालंय, पण नाहीये ते योग्य नाहीये तसं. बैलाशिवाय शेती नाहीये पहिली गोष्ट म्हणजे. ही शेती सगळ्यात चांगली बैल शेती करतो आपण ते, पण त्याला कष्ट पण फार आहेत ना. कष्ट भरपूर आहेत, बैलांची भरपूर काळजी घ्यावी लागते. चारा पाणी आहे, चारा महागलेला आहे सध्या, सगळं अवघड आहे सध्या. कितीला नवीन आणली आपण, नवीन खरेदी केली, साधारण कितीला आणली? गेला की तो 60,000ला बसला. 60,000ला बसला. आता त्याला 2 बैल आहेत. साधारण महिन्याचा काय खर्च होतो, पर डेचा काय खर्च होतो, कधी काढला का तुम्ही? काढलेला आहे, विषयच नाही, काढलेला आहे, खर्च वगैरे काढलेला आहे. मग दिवसाला नाही म्हणलं तरी 300-400 रुपये खर्च येतो एका बैलाला. जोडीला एका बैलाला. हा, म्हणजे जवळजवळ जोडीचा खर्च 17-18 हजार रुपये महिन्याचा साधारण जाता. ही छोटी बैल आहेत मग. हो, मोठ्या बैलांना जास्त येणार, ह्याच्यापेक्षा जास्त येणार. साधारण तुम्ही 18,000 रुपये बैलाला सांगताय. बरोबर. दिवसाला असा किती खर्च येतो एका बैलाला?
एका बैलाला 300 रुपये खर्च येणार. त्याची वैरणीची समजा आपण आता पेंडी घ्यायची म्हणलं तरी हा. 30 ते 40 रुपयाला एक पेंडी भेटते आपल्याला. हो. ते कम से कम 3 ते 4 पेंड्या ते दिवसभर खाऊ शकतो. हम्म. पाण्याचा खर्च आहे, परत माणसांचा खर्च आहे, सांभाळण्याचा खर्च, हा. कष्ट आहेत, वैरण काढायचा खर्च आहे, सगळ्याच गोष्टी. तसं 40 रुपये पेंडीने म्हणलं तर 4 12 120 रुपये रोजचे ते झाले. रतीप तुम्ही घालायचं म्हणलं, समजा पेंड घालायची म्हणलं, शेंगदाणा पेंड म्हणा काय म्हणा, हो. ते 60 रुपये 50 रुपये किलो भेटते ती कम से कम 2-3 किलो तर रोज 2 किलो तरी लागणार. हो, मग बरोबर. अशा पद्धतीने तो खर्च जातो. 9,000 रुपये एका बैलाला खर्च येतो महिना. दोन्ही बैलांचे 18,000 रुपये खर्च येणार महिना, प्रत्येक महिन्याला. म्हणजे लागणारे कष्ट वेगळेच आणि हे खर्च वेगळा. हा खर्च वेगळाच. महिन्याचा खर्च 18,000 रुपये सांगितला, तर वर्षाचं उत्पन्न 5-6 लाख रुपये तरी असेल तुमचं. नाही एवढं नाही, एवढं होऊ शकत नाही. कारण कसं आहे, इकडं पाण्याची कमतरता आहे. बर. पाणी शॉर्ट असतं. जर पाऊस कमी पडला, विहिरींना पाणी कमी असतं. आणि इकडे जास्त करून पिकं कुठली होतात, सोयाबीन, गहू, ज्वारी हीच पिकं जास्त करून होतात. ते जर पावसाने साथ दिली तर व्यवस्थित होत्यात. मग ही चालवायचं कसं एवढं? मग किती उत्पन्न वर्षाचं तुमचं उत्पन्न साधारण किती? काय सोयाबीन वगैरे धरलं तर समजा का किती 50,000 रुपये आपल्याला वर्षाला भेटतात. मग आता ह्यांचा 18,000 खर्च रुपये. महिन्याला खर्च 18,000 रुपये खर्च होतो. मग हे भागवायचं कसं? काय नाही, असं आता होईल तसं मग भागवायचं. मग कुठं थोडाफार दुधाचा व्यवसाय वगैरे करायचा, हम्म. म्हैशी वगैरे दुधाचा व्यवसाय ठेवायचा मग तेवढा थोडाफार. मग हे सर्व असं सांदतच चालवायला लागते तुम्हाला तर. काहीच नाही प्रॉफिट, काहीच राहत नाही शेतीमध्ये. प्रॉफिट नाही राहत काय. आता हे सरकार तर सांगते आम्ही ह्या शेतकऱ्यांसाठी केले ती अक्षरशः इथं तर तुम्ही काय सांगता की त्यांचं काय सांगा काय केले? एखादा सांगा सरकारने स्कीम केली. नाहीये शेतकऱ्यासाठी सहसा काहीच नाहीये तसा विचार करायला गेलं तर. तुम्हाला तिथं स्ट्रगल पण भरपूर करावी लागते. जर तुम्हाला योजना घ्यायच्या म्हणलं काय म्हणलं, मग तिथं अटी ठेवल्या जातात, शर्ती ठेवल्या जातात, पण त्या सगळ्यांच्याकडे होत्यात पूर्ण ते नाही ना होऊ शकत. हे बरोबर आहे. म्हणजे कुठली एखादी योजना तुम्ही घेतली? कसं आहे, गुरांकडे लक्ष देणं की तिथं जाऊन रांगेला थांबणं ह्या गोष्टी नाही करू शकत आपण, त्यामुळे नाही घेता येत. आता कुठली एखादी योजना अशी सर्व योजना राबवल्या सरकारने, त्यातली एखादी योजना तुम्ही घेतलेली किंवा त्याचा फायदा झालेला तुम्हाला सांगा आम्हाला. आतापर्यंत भरपूर योजना सरकारने राबवल्या गेल्यात, पण एक योजना आपल्याला त्याचा लाभ घेता आला नाही. का आता गुरांकडे लक्ष देणं हे करणं, ह्या गुरांना सोडून आपण जाऊ शकत नाही. तिथं मग कागदपत्र गोळा करणं ह्या गोष्टी आपल्याला जमत नाही. वेळ जातोय त्यात. वेळ भरपूर जातो, रांगेला थांबावं लागतं. मग इथं गुरांचं कोण बघणार हा प्रश्न परत. हा प्रश्न परत निर्माण होतो. यांचं खाया पाणी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, वेळच्या वेळी द्यावे लागतात त्यांना. त्यामुळे बी होऊ शकत नाही होऊ शकत. आता योजनांचा लाभ तुम्ही घेतला नाही किंवा घेता आला नाही, त्याचं कारण आता तुम्ही सांगितलं, तर आता काय केलं पाहिजे सरकारनं ते आम्हाला सांगा. कसं आहे, पहिली गोष्ट म्हणजे सरकारने काय केलं पाहिजे, शेतकऱ्यांसाठी एक वेगळी स्कीम राबवली पाहिजे की त्यांच्या घरोघरी जाणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना काय हवं नको ते बघणं, ह्या गोष्टी केल्या पाहिजे. कारण शेतकऱ्याला सगळ्या गोष्टींचा त्यांच्या म्हणजे वेळ नाही. शेतकऱ्याकडे अजिबात वेळच नाही. पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्ही सकाळपासून कधी काय सकाळी 5 वाजता शेतकऱ्याला उठावं लागतंय, धारा काढाव्या लागतात, दूध घालणं, परत त्यांचं खाया पाणी गुरांचं बघणं, परत शेतीतली कामं बघणं, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. लाईटीचा प्रॉब्लेम, लाईटचा प्रॉब्लेम असतो, लोड शेडिंग असतं, वीजवान असतात. कधी तुमच्या इकडे? आमच्याकडे लाईट आता सकाळी 9:45 पर्यंत असते. आणि रातची किती वाजता येते जाते काय? रात्रीची 12:30 येते लाईट. आता सध्या पाऊस होऊन गेलाय त्यामुळे काय भिजवानाचंही नाही. आता एवढं काय नाही, पण भिजवायला लागणार इथून पुढे. रात्रीचीच लाईट, रात्रीची लाईट. त्यामुळे मग काय भीतीच आहे रात्रीची चालू करायला जायची मोटर म्हणलं काय म्हणलं, साप वगैरे असतात हे असतात. पण काय लोड शेडिंग नाही झालं पाहिजे रात्रीचं, शेतकऱ्यांसाठी तर नाही झालं पाहिजे. तर आता सरकारनं तुमच्यासाठी काय केलं पाहिजे ते आम्हाला सांगा. सरकारने काय फक्त शेतकऱ्यांच्या चांगल्या म्हणजे सगळ्या हे म्हणतात योजना वगैरे चांगल्या शेतकऱ्यांसाठी राबवले पाहिजेत आणि त्या शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे. बर. आणि काय समजा लोड शेडिंग करायचं म्हटलं काय झालं तरी ते रात्री नाही झालं पाहिजे. बर. लाईट तुम्हाला दिली पाहिजे, दिवसा लाईट पाहिजे, घरातले असू दे, मोटरचे असू देत, शेती पंपाच्या लाईट चालू पाहिजे रात्री दिवसा. आता इथनं तुमचं विहीर किती लांब आहे? इथून एक असले का अर्धा किलोमीटर असेल, ते पण अडचणीत आहे पूर्ण. रात्री चालू करायचं म्हणलं तर दोघं तिघांना जावं लागणार. हो, टॉर्च वगैरे घ्यावे लागतात, त्यानेच जावं लागणार. चालू करायचं म्हणलं तरी भीती वाटते रात्रीची, अडचणीत असल्यामुळं. बैल घेताना काय पारक बरीच शेतकरी, आता तुम्ही महिला आहे, तुम्हाला ह्यातला अभ्यास काय की बैल घेताना कसा घेतला पाहिजे?
आता बऱ्यापैकी तुमच्या दोघांचं, तुमच्या मिस्टरांचं किंवा आमचे मित्र असतील गणेश, हम्म. दोघांची चर्चा होत असेल ना बैल घेताना. आता हा बैल नवीन आणलाय आपण, बरोबर. कशी पारख केली तुम्ही, काय ह्यात बघितलं, तुम्हाला तुमचा अभ्यास आम्हाला सांगा एक महिला म्हणून. बैल दिसाय पहिली गोष्ट व्यवस्थित पाहिजे, बर पायांना व्यवस्थित पाहिजे, बर शिंगतोंड. शिंगाला, तोंडाला, खिलारमध्ये पाहिजे. बर बैलांचे भरपूर प्रकार असतात, त्यामध्ये खिलारला जास्त महत्व आहे आता. ह्याच्या अगोदर तुमच्या आजोबांच्या काळात तुम्ही लहान होता, मला बी आठवते बऱ्यापैकी. तुम्हाला एखादा जुना बैल आठवतो की तुमच्या आजोबांच्या काळातला, की आवडणारा बैल एखादा? आवडणार तर सगळेच चांगले होते आतापर्यंत जेवढे पाळलेत आपण, ते सगळे चांगलेच, म्हणजे क्वालिटीचेच बैल होते, त्याचा विषय नाही. आणि आता आहेत ते पण चांगलेच आहेत. नाही एखादा बैल तुमचा अस्मरणात राहणारा बैल? हा एक शिंगरा म्हणून होता, एक इथं समजायचा होता मठावरचाच. बर घेतला होता का आपण? हा, आपण घेतलेला तो. त्याने आपल्याला सांभाळायलाच दिलेला, म्हणजे तो बर चांगल्या पद्धतीने सांभाळा एवढंच त्यांनी सांगितलं होतं. आपण सांभाळायला तो चांगला होता बैल तो सुद्धा. आमच्या युट्यूब माध्यमातून तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? ही जी परंपरा आहे पुढे चालूच राहिली पाहिजे. हा. हिला म्हणजे ही नाही स्टॉप झाली नाही पाहिजे. तुमच्या तुम्ही मुलांना आता हे शेती करायला होतात? हो, साहजिकच. कारण कसं आहे, शेती जर केली तर सगळीच पुढे व्यवस्थित राहू शकतात, जीवन जगू शकतात, अन्न मिळू शकतात. शेतीवर सगळे तसं विचार करायला गेलं तर. शिक्षण करत असताना शेतीचं बी यांना मार्गदर्शन तुम्ही करणार? करणार ना, कारण प्रत्येक गोष्ट ही माणसानं शिकलीच पाहिजे ना. जर ती आपण शिकवली तरच ती शिकणार आहेत. आजच्या पिढीने काय केलं पाहिजे, शेती नोकरी बरोबर पहिली गोष्ट म्हणजे शेती केली पाहिजे आणि गोवंश पण जपला पाहिजे. आणि ही आपली एक परंपरा आहे, रूढी आहे, ह्या पुढे चालू राहिल्या पाहिजेत. आणि हे जर चालू नाही राहिलं तर शेवटी इथं काय कॉन्क्रीटच्या बिल्डिंगच उभ्या राहतील, आणि एक शेती कशाला म्हणतात आणि एक बैल काय असतो ह्या गोष्टी नाही समजू शकत. शहरामधल्या पिढीला कळणार नाही, आजकालच्या पिढीलाही कळू शकत नाही. लाडक्या